हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू द पिंक अफेअर. मी प्रिया आणि मी तुमच्यासाठी घेऊन येते फॅशन, DIY, पर्सनल केअर, मोटिवेशनल स्टोरीज असे भरपूर सारे व्हिडिओज. तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन क्लिक करा. म्हणजे जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड होईल तुमच्याकडे नोटिफिकेशन येईल आणि तुमचा कोणताही युजफुल आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मिस होणार नाही. भले तुमच्या दिदूचं लग्न असो किंवा असो बेस्टीचं वेडिंग, सगळ्यांमध्ये इम्प्रेशन तर टाकायचंच असतं. आणि इम्प्रेशन टाकायचं असेल तर छान अशी ड्रेसिंग किंवा सुंदर साड्या तर नेसल्याच हव्या. आणि ह्या सुंदर साड्या आज आपण मस्तपैकी एक्सप्लोअर करायला आलोय. आज आपण आलोय राहत्यामधल्या NJ लाईफस्टाईल मध्ये, जिथे आपण बघणार आहे अनलिमिटेड ट्रेंडिंग साड्या, त्यांच्या प्रचंड व्हरायटीज, त्यांचे पॅटर्न, ज्याच्यामुळे तुम्हाला नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही साडी परचेस कराल तेव्हा कोणत्या साडीला काय म्हणतात, लेटेस्ट साडी पॅटर्न काय आहेत, हे सगळं लक्षात येईल. चला स्टार्ट करूया, एक्सप्लोर करूया एकापेक्षा एक लेटेस्ट साडी, त्या पण फक्त NJ लाईफस्टाईल मध्ये. आणि हो, NJ लाईफस्टाईल कुठे माहितीये ना? राहत्यामध्ये चितळी रोडला. आजच बघायला या NJ लाईफस्टाईल. सो आज मी आली आहे NJ लाईफस्टाईल मध्ये, जिथं आपण मस्त असं ट्रेंडिंग वेडिंग कलेक्शन एक्सप्लोर करणार आहे. आणि माझ्यासोबत आज NJ लाईफस्टाईलच्या ओनर धाडीवाल भाभी. हॅलो भाभी. हाय, कशा आहात तुम्ही? मी मस्त. काय सध्या ट्रेंडिंग कलेक्शन आलंय का? ट्रेंडिंग तर खूप काही आपल्याकडे, म्हणजे प्रत्येक वेळेस ट्रेंडिंगच असतं. आणि ट्रेंडिंगच नाही, त्याच्याबरोबर सेट, पर्स, क्लचर सगळं काही मॅचिंग भेटेल. बापरे, म्हणजे तुम्हाला सगळं काही एकाच जागी अवेलेबल होणार आहे. सो आजच विजिट करा चितळी रोडला NJ लाईफस्टाईल, मुक्काम पोस्ट राहता. चला बघूया आपण ट्रेंडिंग कलेक्शन काय आहे. अतिशय सुंदर अशी रेडीमेड ब्लाउज आहे आणि विथ जॅकेट पॅटर्न आहे. तुम्हाला कोणत्याही लग्नाकार्यात किंवा कोणत्याही फंक्शन मध्ये जर खल्लास इम्प्रेशन टाकायचं असेल ना, तर ह्या साडीला तोडच नाही. किती सुंदर डिझाईन आहे बघा, आणि सोबत विथ जॅकेट पॅटर्न. इतकं सुंदर डिझाईन आणि याच्यामध्ये अनलिमिटेड कलर्स अवेलेबल आहेत. आणि सध्या याची प्रचंड ट्रेंड आहे. छान जर डिझायनर काही वेअर करायचं असेल ना, तर या प्रकारची साडी तुम्ही नक्कीच परचेस करू शकता. दिसतानाच किती छान दिसतात आणि याच्यामध्ये भरपूर सारे कलर्स आपल्याला अवेलेबल होतात. याचा पॅटर्न जर तुम्ही म्हणलात तर याच्यावरती सुंदर असं जरदोजी वर्क केलेलं आहे आणि सिक्वेन्स वर्कचा ब्लाउज आहे. हे सध्या अतिशय ट्रेंडिंग जातात या प्रकारच्या साड्या. तुम्ही जर थोडीशी सेलिब्रिटी नजर टाकली असेल किंवा सेलिब्रिटी वेडिंग्स बघितल्या ना, तर तुम्हाला अनलिमिटेड या जॅकेट पॅटर्नच्या साड्या बघायला मिळतील. याच्यावरती जर थोडासा बेल्ट मॅच केला, छान अशी डायमंड ज्वेलरी मॅच केली, तर याच्यावरती तुमचा लुक सगळ्यांपेक्षा हटके, उठावदार दिसलाच म्हणून समजा. वाव, कसली सुंदर साडी आहे बघा. विथ रेडी टू वेअर ब्लाउज विथ बेल्ट आणि सॅटिन सिल्क मधली ही अतिशय सुंदर ब्लॅक कलरची साडी. संध्याकाळचं फंक्शन असेल किंवा मस्तपैकी इव्हिनिंग पार्टी आहे, इव्हिनिंग वेडिंग आहे, अशा वेळी या साड्या तर अतिशय क्लासी दिसतातच. अगदी घालायला इझी, विथ बेल्ट असल्यामुळं लुक पण खूप सुंदर आणि स्टायलिश येतो. आणि इव्हन आता संक्रांत पण आलीच आहे जवळ, अशा वेळी जर ब्लॅक साडी घेऊन ठेवायची असेल तर या प्रकारच्या साड्या तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता. अतिशय सुंदर दिसतात, ड्रेप करायला खूप सोप्या, आणि थोडंसं वेट जास्त जरी असेल ना, बेल्ट मुळे आपोआप आपण छानपैकी असे मस्त एकसारख्या शेप मध्ये दिसतो. आणि त्याच्यामुळे या प्रकारच्या साड्या खूप सुंदर दिसतात. नेक्स्ट टाइम शॉपिंग करताना या प्रकारच्या साड्या पहिल्यांदा चॉईस करा. 2 मिनिटात रेडी. मस्तच आहे, केवढा सुंदर पॅटर्न आहे बघा. रेडी टू वेअर साडी, अतिशय छान क्लासी कलर आहे. त्यासोबतच किती छान केप स्लीव्स दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे तर लुक आणखीन सुंदर होतो. विथ कॉलर पॅटर्न दिलेला आहे, त्यासोबतच रेडी टू वेअर ब्लाउज. आणि किती छान, थोडंसं जवळून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की किती सुंदर वर्क केलेलं आहे. या प्रकारच्या जर साड्या घातल्या ना, तर कुणाचे लग्न दिदूचं असो किंवा बेस्टीचं असो, नवरीला सोडून सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे गेलंच म्हणून समजा. सो या प्रकारच्या छान अशा लाईट कलरच्या पेस्टल शेडच्या साड्या तुम्ही नक्कीच चॉईस करू शकता. फारच सुंदर हो भाभी ही साडी. हो ना, घेऊन टाकू का एखादी मी पण? घेऊन टाक. वाव, बघितल्याच असं वाटत असेल ना पटकन ही साडी परचेस करावी म्हणून. किती सुंदर पॅटर्न आलाय बघा, क्रेप सिल्क मध्ये आणखीन एक जबरदस्त पॅटर्न. आणि ज्याचा इतका सुंदर ब्लाउज आहे, इतका सुंदर की असं बघितल्या क्षणी वाटेल की काहीही प्राइस असू, काहीही असू, ही साडी तर माझ्या वॉर्डरोब मध्ये असलीच पाहिजे.
खूप सुंदर अशी ओशन ब्ल्यू कलरची साडी आणि त्याच्यावरती थोडासा डार्क असा ब्ल्यू मधला ब्लाउज. खूप सुंदर कॉम्बिनेशन, अतिशय रिच अशी डिझाईन आणि तितकाच रिच असा याचा पल्लू पण आहे. पल्लूला विथ टसेल्स सुद्धा आहेत बरं का. घातल्यानंतर सगळे म्हणणार आहेत की पहिल्यांदा आम्हाला त्या शॉपमध्ये घेऊन जा जिथून तुम्ही इतक्या सुंदर साड्या घेतल्या. सो जेव्हा पण तुम्ही साडी आता शॉपिंगला जाणार असेल ना, खास लग्न कार्यासाठी किंवा फंक्शनसाठी, तेव्हा या प्रकारच्या डिझायनर साड्या पहिल्यांदा दुकानदाराकडे मागा. फक्त त्याची ही झलक. सुंदर प्युअर क्रेप सिल्कची साडी. वाव, काय सुंदर कलर आहे आणि काय सुंदर कॉम्बिनेशन आलंय. अतिशय छान असा लेमन येलो कलर आणि त्याच्यावरती ब्ल्यू कलरची डिझाईन आणि त्यासोबतच सुंदर अशी क्रेप सिल्कची लेमन येलो कलरची साडी. प्रत्येक पीस बघितलं की असं वाटतं ना की हा घेऊ का, दुसरा पीस घेऊ का, आणखी नवीन ट्रेंडिंग काय आलं ते बघू. किती सुंदर कॅटलॉग आहेत बघा. छान असा कॉलरचा ब्लाऊज आलेला आहे आणि फक्त बॅक साईडला अतिशय सुंदर असं वर्क आहे आणि एकच ब्लाऊज अनलिमिटेड साड्यांवरती सुद्धा आपण युज करू शकतो, इतका छान आलेला आहे. भाभी ते ह्याची पण आली होती ना पश्मिना सिल्कची, कुठे गेली हो पश्मिना? पश्मिना दे. सध्या पश्मिना पण प्रचंड ट्रेंड मध्ये. आणि ही पश्मिना सिल्कची साडी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होतं, सध्या पश्मिना सिल्कच्या साड्यांना खूप जास्त डिमांड आहे. दिसतात अतिशय क्लासी. याच्यावरती जर मोत्याची ज्वेलरी मॅच केली आणि ही साडी घातली ना, तुम्हाला रॉयल लुक मिळालाच म्हणून समजा. कोणत्याही लग्न कार्यात जा, फंक्शन मध्ये जा, सगळ्यांच्या नजरा तुमच्यावर येऊन थांबतील. इतकी सुंदर साडी. सध्याचा हा पॅटर्न पण अतिशय चर्चेमध्ये आणि सोबतच तुम्ही जर बघत असाल किती छान अशी पश्मिनाची डिझाईन आहे. वाव, किती सुंदर. नवरी म्हणून घेणार असाल ना तर या साडीला तर तोडच नाही. आणि विथ ब्लाऊजला सुंदर असं वर्क केलेलं आरी वर्कचं ब्लाऊज आलेलं. सेपरेट आरी वर्क करून घ्यायची पण गरज. सुंदर साडी. भाभी ही साडी मी घेणार बरं का, किती छान दिसतीये. तुम्हाला जर बनारसी टाईप काही आवडत असेल, बॉर्डर नकोय, फार जास्त हेवी नकोय, तर या प्रकारच्या साडीला अजिबात तोड नाही. खूप सुंदर दिसते. छान अशी मिनिमम फुल अशी बनारसी डिझाईन आहे, ड्युअल टोन मधली आणि प्युअर सिल्क मधली साडी. कलर तर बघा किती सुंदर आहे आणि याच्यामध्ये तुम्ही रेड किंवा थोडासा डार्क ग्रीन वगैरे घेतला ना तर लुक आणखीन सुंदर दिसणार. अजून एक खूप जास्त चालणारा पॅटर्न म्हणजे पटोला मधला. पटोला मध्ये जर साडी घ्यायचीच असेल ना तर ती अशी सुंदर प्युअर सिल्क मधली घ्या, ज्याला बॉर्डर आली आहे खूप डिफरंट अशी एकदम कांजीवरम टाईप आणि साडीचं डिझाईन मात्र पटोला मधले. याची जर तुम्ही मिक्स याच्यामधली साडी घेतली ना तर सगळे विचारतील की बापरे, एवढी ट्रेंडिंग पण एवढी हटके साडी कुठून घेतली. कारण साडी दिसताना खूप छान बसते, अतिशय सॉफ्ट आहे, इतकी चापून चोपून बसते ना की असं तुम्हाला जर वाटत असेल फुगत असेल का किंवा काय, तर ह्या साडीला बिलकुल तो प्रॉब्लेम येणार नाही. त्याचा पदर तर बघा केवढा सुंदर आलेला आहे. बापरे, कलर कॉम्बिनेशन एकदम छान आणि पॅटर्न सगळ्यांमध्ये जास्त ट्रेंडिंग असणार. सो या प्रकारच्या तुम्ही पटोला विथ कांजीवरम बॉर्डर असलेल्या साड्यांना नक्कीच फर्स्ट चॉईस देऊ शकता. वाव, केवढा सुंदर पदर आहे, केवढं सुंदर. हे पूर्ण हँडवर्क आहे बरं का. इतकी सुंदर दिसते ही साडी. कलर कॉन्ट्रास्ट तर केवढा छान आलेला आहे. थोडासा फिरता असा ब्ल्यू आणि त्याच्यासोबत थोडा फिरता असा रेड ऑरेंज कलर. इतकी छान दिसते आणि प्युअर सिल्कची साडी विथ ह्याचे संपूर्ण वर्क केलेले. हे पूर्ण हँडवर्क आहे. थोडस जर जास्त इन्व्हेस्ट करणार असाल तर या प्रकारच्या साड्या अजिबात मिस करू नका. खूप छान दिसतात आणि एकाच फंक्शन साठी नाही तर कोणत्याही फंक्शन मध्ये या साड्या तुमच्यावरती अगदी उठावदार दिसणार आहेत. पेस्टल शेड मधलीच आणखीन एक प्रचंड सुंदर आणि सध्या ज्यांची सगळ्यात जास्त चर्चा आहे अशी म्हणजे प्युअर टिश्यू मधली साडी. इतकी छान दिसते, नेसायला अतिशय सोपी. तुम्हाला जर वाटत असेल ना टिश्यूच्या साड्या फुगतात किंवा खूप जाड दिसतं तर या प्रकारच्या टिश्यू मध्ये इन्व्हेस्ट करा तुम्ही. इतक्या छान बसतात ह्या साड्या आणि इम्प्रेशन अतिशय सुंदर पडतं. खूप जास्त चमचम नाही, फार अशी डोळ्यावर येणारी नाही, पण त्यासोबतच दिसताना खूप छान, एकदम फंक्शनल. कोणत्याही जर तुम्हाला लग्न कार्यात घालायचे, साखरपुड्यासाठी घालायची, बर्थडे साठी घालायची तर ही साडी खूप सुंदर दिसते. पदर पण अतिशय छान असा रॉयल आलेला आहे आणि त्यासोबत त्याचा ब्लाऊज कोणता बघा. हा ब्लाऊज आहे का? अरे, मी पदर दाखवला का? हा ब्लाऊज पीस आहे त्याच्यासोबतचा आणि त्याचा हा पदर आहे मधला. हे बघा, अतिशय छान असा टेम्पल डिझाईन असल्यासारखा पदर आहे. खूप सुंदर दिसते ही साडी घातल्यानंतर. आणि लास्ट म्हणजे सुंदर अशी नारायणपेठची साडी. आहा हा, काय सुंदर कलर आहे. प्युअर नारायणपेठ साडी. त्याच्या बॉर्डरवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल, पैठणी बॉर्डर असेल किंवा नारायणपेठच्या बॉर्डरवरनं साडी लगेच लक्षात येते. इतके सुंदर कलर मिळतात याच्यामध्ये
आणि साडी दिसायला इतकी नाजूक, इतकी छान आहे ना की या साड्यांमधनं अजिबात आपलं मन भरणार नाही. कितीही असं घेतलं तरी वाटतं की या साड्या घ्यायलाच हव्या. तुम्ही कित्येक सेलिब्रिटीजच्या अंगावर सुद्धा किंवा मराठी सेलिब्रिटीजच्या अंगावर या प्रकारच्या साड्या बघितल्या असतील. सो या प्रकारच्या साडीमध्ये पण नक्की इन्व्हेस्ट करा. सो व्हिडिओ आवडला का मला नक्की कमेंट करून सांगा आणि सोबतच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.